नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा एमएच न्यूज चॅनलवरती सहर्ष स्वागत। तरी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महायुतीनं विधानसभा निवडणुकीची तयारी जोरात सुरू केली। तर अजित पवार यांच्यामध्ये आघाडी घेत कोल्हापूर जिल्ह्यातील कागल मतदारसंघात हसन मुश्रीफ यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली। तर अजित पवारांनी महायुतीचा पहिला उमेदवार जाहीर करताना त्यांचे पडसाद भाजपामध्ये उमटण्यास सुरुवात झाली। तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचा नेता आगामी निवडणुकीत बंडखोरी करून शरद पवार गटात जाण्याची दाट शक्यता मानली जाते आणि कागल मतदारसंघात गेले 5 टर्म अजित पवार गटाचे नेते हसन मुश्रीफ हे आमदार राहिले आहेत। तर आता 6वी टर्म विजय होण्यासाठी मुश्रीफ सज्ज झाली आहे। तर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी कागलच्या मेळाव्यात मुश्रीफांची उमेदवारी जाहीर करून टाकली। येणाऱ्या विधानसभेत मुश्रीफांना विजय करण्यासाठी सज्ज व्हा असं आवाहन देखील मेळाव्यात कार्यकर्त्यांनी केले। तर अजित पवार यांनी ही घोषणा केली करताच समरजित सिंह खाटके बंडखोरी करणार का अशी चर्चा सध्या रंगली आहे। तर मित्रांनो, याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील। तूर्तास धन्यवाद। जय महाराष्ट्र।